कोणकोणत्या याच्यावरती हॅमरिंग होईल? म्हणून काय करावे असा पक्का निर्णय झाला नाही आपला. काय करावं, हे करू का ते करू का ते करू. मला बाबासाहेब नाही म्हणायचे. मी काव्य लिहायचो, लेख लिहायचो, संगीत, बासरी, वादविवाद स्पर्धा, भाषण. शेवटी बाप्पासाहेब म्हणायचे, कुत्र्यासारखं इथे तोंड घाल, तिथे तोंड घाल, तिथे तोंड घाल. अरे एक कर रे, अरे हेच कर ना. आता भाराभर चिंध्या. हळूहळू सगळं सुटायला लागलं. कारण आपण निर्णय करत नाहीत. निर्णय झाला नाही. आपण करतो एक, सांगतो एक, सांगतो दुसरं, आणि डोळे आपले तिसरेच सांगतात. लबाड माणसं कशी असतात, मी शपथ सांगतो पण डोळे दाखवतात की हे लबाड बोलायला. मी शपथेवर सांगतो, तुझी शपथ, मेलं तर मेलं ते समोरच. गुरु तुमच्या वाणीला, विचाराला, तुमच्या व्यवहाराला, तुमच्या आचरणाला नीट करतात. कसं बोलावं बाप्पासाहेबाला? अरे आम्ही सरळ काही थोडंसं बोललं की धरायचीच ते आम्हाला, आणि नेमकं चुकायचं त्यांच्या पुढे बोलताना. सोमानी 15 मिनिटं बोल म्हणायचे, कशावरही उभा राहून, आता त्यांच्याच समोर. आणि बोलता बोलता काहीतरी चुकायचं. मूर्ख कुठचे असं बोलत असतात. ग्रामर समजत नाही, बोलता येत नाही धड. वाणीला कसं बोलावं? ताड बसलं की म्हणायचे पान माजल्यासारखे बसलेत, कुब्बड काढून बसतात असं बसत असतात. फारच कठीण. रग्गेल सारखे बसले, कशाचा गर्व आला रे तुम्हाला? काय फार कठीण. गुरु तुमच्या वाणीला, विचाराला, आचरणाला नीट करते. एक हात पश्चिमेकडे, दुसरा उत्तरेकडे, एक पाय उत्तरेकडे वगैरे, अशा रीतीने 4ही धामाच्या यात्रा एका वेळेला निघता. आपण 4ही धामाच्या यात्रा एका वेळेला करतो ना. एक पाय उत्तरेकडे, एक पाय दक्षिणेकडे. आपले अध्यात्म असं आहे. नाही आज बद्रीनारायणला जायचं ह्यावेळेस, आणि 4 दिवसांनी नाही हो वैष्णवी देवी. पुढं असं चढ जमणार नाही म्हणतात. वैष्णवी देवी. एक म्हणतं नाही काश्मीर, काय काही धड नाही. कर्मकांडातही असं. सोमवाराला भगवान शंभू की जय. आपल्या सगळ्या अध्यात्माच्या यात्रा, एक हात एकीकडे, दुसरा हात दुसरीकडे, पाय एकीकडे, डोकं एकीकडे, पाहणं एकीकडे, सगळं असं असतं. गुरु एका रेषेत आणील. एका खंडा खंडुनी दुर्मती पूजिती. बाप्पासाहेबांचा अभंग आहे, आरती येती. एका खंडा खंडुनी दुर्मती पूजिती, वरवर भजती गाती रंगती गती घेती. एक अखंड परमात्म्याचे तुकडे करून वेगळे परमात्मा आहेत असं दाखवून त्यांच्या अनेक विधींनी पूजा सुरू करतात. दुर्मती असतात ते लोक. असे बोलले बाप्पासाहेब की नास्तिक वाटतील की नाही? त्यांना एका रेषेत आणायचं आहे. इतके देव करू नका. 36 कोटी देवांच्या पूजा नाही आहेत आपल्याकडे. एक देव, एक देव पाहिजे. एक ग्रंथ, एक मंत्र, एक गुरु. 10 गुरु केलेत. बॉम्बेला गेले की एक दुसरा सद्गुरू आहे. परभणीला आमचे आहेत. औरंगाबादला गेले की तिसरा केलाय. असं नाही. सगळंच जर करायचं असेल तर तुम्ही कोठेच पोहोचणार नाहीत. कोठेच पोहोचणार नाही. तीर्थयात्रेला जायचंय, ज्ञानेश्वरी वाचायची, दासबोध पण वाचायचंय, यज्ञ करायचाय, हवनही करायचंय, सगळंच करायचं, कुठेच पोहोचणार नाहीत. कारण एका देवाकडे निघालात की दुसरा देव आठवतो की पुन्हा रिटर्न.
तुम्ही चालले पश्चिमेकडे, बद्रीनारायणकडून निघाले की नाही 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 वैष्णवी देवी निघाले तिकडे, तिकडून निघाले की असे पोहोचले कुठे? पोहोचले कुठेच नाही. एकाच दिशेने गती पाहिजे. मती, गती, स्थिती एकाच दिशेने पाहिजे. हा गुरु करेल, गुरु झोडेल. आणि त्यावेळेस जे दुःख होईल ना, आनंद भावाने स्वीकार करा. हेच तप आहे. नाही करायची पूजा, नाही करायची. नका भजू देवतांतरा. ज्ञानेश्वरी पुढे अनेक देवी देवतांच्या उपासना नाही, आवडीप्रमाणे देव कुठलाही एक सिलेक्ट करा, संपला विषय. हीच गुरुसेवा आहे. कुठलंही दुःख झालं किंवा त्यांनी दिलं, आनंद भावाने स्वीकार करा, ही स्थिती आली पाहिजे. ही गुरुसेवा आहे. नंतरचा आहे मन तोडन का नाही भाव, जे कुछ तुटी जाय तो जाव. मन तोडन का नाही भाव. हे करण्यात तुमचं मन खच्ची करणं, नर्वस तुम्हाला करणं हा भाव नसतो तुम्हाला ताडण करण्यामध्ये गुरूंचा. आमच्या मनाला खूप दुःख झालं, तो भाव नसतो. अनेक दुहेरी निष्ठा असतात आपल्याला, अनेक गुरु केलेले असतात. परवा आळंदीला शिबिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या असंच काही साधकांना बोललो, दुहेरी निष्ठा तुम्ही कुठेच जाणार नाहीत. दोन देव दोन गुरु तुम्ही संपले. ते गुरु संपले की नाही नंतर पाहू. म्हणून मन खच्ची करण्याचा तो विचार नसतो, तुम्हाला पोहोचवण्याचा विचार असतो. एकाच वेळी 10 विषयांचं तुम्ही जर चिंतन करीत असाल, तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. कोणताच विषय तुम्हाला आकलन होणार नाही. गणित घेतलं की भूगोल दिसेल, भूगोल दिसलं की इंग्रजी दिसायला लागलं, लगेच मराठी दिसायला लागलं, मग हिंदी दिसायला लागलं. हे पोरं सगळं फेल होतात. चालत नाही, व्यवहारात चालत नाही, अध्यात्मातही चालणार नाही. तुमचा मन तोडण्याचा भाव नाही, तुम्हाला तोडू इच्छित नाही, तो बनवू इच्छितो, घडवू इच्छितो. मग आम्ही मराठीचा विचार नको करायला. हो यस, गणिताचं पुस्तक समोर असताना मराठीचा विचार नाही चालणार, आणि मराठीचा विचार असताना गणिताचा नाही चालणार. हे तो घडवू इच्छितो म्हणून बोलेल, तोडेल, पण बनवण्यासाठी तोडावे लागेल. आमच्या नूतन विद्यालयामध्ये मी सेलूला शिकत असताना गुरुजी लोक फार तयार होते. वर्गात विचारायचे किती वाजेपर्यंत अभ्यास करता. मी उठून म्हणलो 1-2 पर्यंत. कोण कोण असतं घरी अभ्यासाला, नावं सांगितली. ठीक आहे म्हणले. 12 वाजता आले. हेडमास्टर घरी सोनाजी गुरुजी होते, आपल्या कुलकर्णीबाईंचे नातेवाईक. दरवाजा वाजवला. मस्त झोपलेलो होतो. तुम्ही काय खोटं बोलता? 1-2 पर्यंत जागतो. धसकीच असायची कधी गुरुजी घरी येतील. अजून आठवतं. खोटं बोलता? आणि सारखं गॅलरीत बसलेलं असायचो, बाहेर पाहायचो गुरुजी येतात का. मग युक्ती केली होती, हे दोघं झोपून 2 जण पाहत बसा आणि लगेच उठवा. पण बनवण्यासाठी तुम्हाला तोडावं लागेल.
काही तुम्हाला घडवायचं असेल ना, समजा एक मूर्ती कृष्णाच्या आकाराला आणायची असेल आणि तोंड असं मोठं नाही चालणार, त्याला छाटावं लागेल, तोडावं लागेल, छान्या हातोडे चालवावी लागतील, ताडण करावं लागेल आणि त्यांच्या परीक्षेत उतरावं लागेल. परीक्षा आहे. जे निक्के साधक असतील ते टिकतील आणि जे निकम्मे असतील ते पळून जातील. खरे साधक टिकतील आणि खोटे साधक एक हातोडा मारला की अशी कुठं असतात का गुरु, अशी कुठं परीक्षा असतात का, पळून जातील, नाही टिकणार. बाप्पासाहेबांकडचे साधक पळून जायचे आणि हसायचे. बाप्पासाहेब पाहिलं, चटपटे खायला आले होते, कसे पळून गेले, हसायचे. तुम्ही टिकले रे. हातोडा पाहिले की पळून जातील, एखादा दणका खाल्ला की ते पळून जातात. ते संधी घेत नाहीत की एखादी संधी अशी येईल की मेहर नजर अशी येईल की आपलं कल्याण होईल. महाराज दिलीप, सूर्यवंश रामचंद्रांचा, त्यांच्या पूर्वीच्या पिढीतले हे वंशज महाराजा दिलीप. त्याच्यामध्ये त्याला पुत्ररत्न नव्हतं आणि राज्याला पुत्र नाही म्हणून महाराणी आणि महाराज दोघंही दुःखी होते. आणि पुत्र नसेल तर आपण काय करावं हा प्रश्न होता. राजाला वारस कोण, म्हणून दोघेही शेवटी खिन्न मनाने महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात गेले. गुरुकुलामध्ये सगळे वस्त्र उतरवले आणि रथामधून दोघेही आले. महाराज, आम्हाला पुत्ररत्न नाही आणि दोघेही दुःखी आहोत, तुमच्या चरणावर आलेलो आहोत, आश्रमात सेवा करूत, काही करूत, पण महाराज पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. हेतू सांगितला. ठीक आहे म्हणले. राज्य याच्यात राजाच्या ड्रेसमध्ये राहता येणार नाही, एकदम वल्कलो आश्रमातला ड्रेस घालण्यात आला दोघांनाही. राहा म्हणले. राहिले. एक झोपडी दिली. आता पहा, राजवैभवात राहिलेला सूर्यवंशीय राजा महाराज दिलीप एका झोपडीत, आणि गाय दिली कपिला, पांढरी. दोघही नवरा बायकोला सांगितलं हिची सेवा रात्रंदिवस करायची. मेडिकल एक्झामिनेशन नाही, टेथोस्कोप नाही, काही नाही. ही जी गाय आहे ना, हिची सेवा करायची. जर हिला काही झालं तर चांगलं होणार नाही तुमचं. ठीक आहे म्हणले. दोघं नवरा बायको रात्रभर कोणीतरी जागायचं, एक जण झोपायचं. गाय पळून गेली, एखाद्या वाघानं खाल्लं, कोल्ह्यानी खाल्लं, काय केलं तर काय व्हावं तिचं, चोरून नेली कोणी. गुरु नाराज होतील, श्रापही देतील एखाद्या वेळेस, म्हणून सेवा करू लागले. आणि रोज सकाळी दोघं पती पत्नी, महाराजा महाराणी, दोघं जण तिला डोंगरावर ते चारायला घेऊन जायचे. दिवसभर चारायचे गाई मागे गुराखी सारखं, आणि आल्यानंतर पुन्हा रात्रभर जागत राहायचे, तिची सेवा करायची. कित्येक वर्ष. माकडासारखं नाही, कोय घातली की जसं आपण बसलो साधनेला लगेच पाहतो काही व्हायलं की नाही. कित्येक वर्ष गेले. गुरु काही साधना नाही, काही नाही, फक्त गाय चारणे.
मधून मधून गुरुजींचं दर्शन घ्यायचे, काही बोलायचे नाही, तेही बोलायचे नाही, विचारायची सोय नसते, विचारायचं नाही आम्हाला पुढे काय सांगा, काही नाही. एके दिवशी दुपारची वेळ, उन्हाचा प्रहर, अशा वेळेमध्ये डोंगरावरती गाय चरत असताना अचानक एक सिंह ढरकाळी फोडीत आला, गायीच्या मानेला धरलं. महाराजा दिलीप समोर होते, म्हणाले, सिंहराजा तू मला खा, गायीला सोड. महाराणी म्हणते, नाही तू मला खा, गायीला सोड. आणि शेवटी एक दुसऱ्याची चढावड लागली. ते म्हणे, राज्याकरता तुम्ही आवश्यक आहे, तुम्हाला खूप महाराण्या मिळतील, मी बक्ष बनेल, गाय वाचेल. गाय वाचवण्याकरता चढावड चालली. आणि शेवटी सिंहाने गाय सोडली. कोण तयार आहे म्हणले. यांनी मान अशी खाली घातली, दिलीपनी मान धरली, सिंहानी नरड्यामध्ये खाणार तितक्यात एकदम गुरु वशिष्ठ प्रगट झाले त्या सिंहामधनं. शाब्बास म्हणले, दिलीप जा, तुला चक्रवर्ती राजासारखा एक पुत्र होईल. किती वर्षांनी आणि किती परीक्षा घेतल्यानंतर, सोपं काहीच नाही. निकमे पळून जातील. काय गायन, काय गुरुन, काय शेनन, काय चारणन, कधी मेहर नजर होईल सांगता येणार नाही. कित्येक वर्ष निघून जातील. खूप उदाहरण आहेत, एक उदाहरण पुरेसं आहे. पुढे आहे एक कबीरांचं दुआ आहे, गुरु कुंभार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे खोट. गुरु कुंभार, गुरु कसा असतो, कबीरदासजी म्हणतात कुंभारासारखा. शिष्य कुंभ है, शिष्य कसा असतो, मडकं घडवतो तसं. घडी घडी काढे खोट. थोडासा केक आकार त्याचा जरा बरोबर नसेल गोल आकारामध्ये, तर लगेच तो असा ठोकतो गुरु. ज्या ठिकाणी थोडासा आकार बेडब असेल त्या बेडपपणाला ठोकतो. अंदर हात सवार दे, बाहर मारे चोट. मधून हात देत असतो पा आणि वरून ठोकत असतो. असाच गुरु करत असतो. आतून प्रेमाचा हात, करुणेचा हात, दयेचा हात, हा त्याचा आतून असतो, पण बाहेरून मात्र तो ठोकतो. गुरु जवळ राहणे म्हणजे प्रयोगशाळेत राहणे आहे. प्रयोगशाळेत तुमच्यावर प्रयोगच करण्यात येतील. उंदरावर जसे प्रयोग करतात ना, अन्न द्यायचं, अन्न न द्यायचं, कुठं हे करायचं, कुठं उपाशी ठेवायचं, आणि त्याच्यावर निष्कर्ष काढायचे. तुम्ही प्राणी आणि गुरु प्रयोगशाळात तुम्हाला घालतो. काही लोक आपल्याला आवडणारे शब्द गुरुनी नाही वापरले की पळून जातात. तुच्छ माणसे धैर्यवान नसतात. येथे धैर्यवान पाहिजे, टिकलं पाहिजे, टिकलं पाहिजे. पुढे आहे, जो कपडा दर्जी के जाय, टुक टुक करी ले ही बनाय. जो कपडा दर्जी के जाय, दर्जी शिंपी. कपड्याला आकार देण्यापूर्वी दर्जी तुकडे करतो. टुक टुक. पॅन्ट तुमची समजा करायची असेल तर त्याला आकार द्यावा लागेल ना. न्यारो, वरून थोडीशी जास्त जाड, नाही तुम्ही परत नेऊन फेकता. ब्लाऊजची फिटिंग बरोबर नाही, पुन्हा तो कापतो. तुमचा शिष्य बरोबर नाही म्हणण्याच्या पूर्वी
तो दर्जीचं काम करतो, कापायचं, कर कर कर. शिष्याला कपड्याला आकार देण्यापूर्वी दर्जी तुकडे करतो, मग त्या ढंगाने जोडतो. आधी तुकडे करायचे, मग एक एक तुकडा जोडायचा. खालचा तुकडा कोणता, वरचा कोणता, कंबरपट्ट्याचा कोणता, असे तुकडे. कारण आपले अंग चुकीच्या ढंगाने जोडल्या गेलेले, ते तो कटकुट करून वेगळ्या रीतीने जोडतो. पाय पाहिजे तिथे आपले हात आहेत, डोकं पाहिजे तिथे अजून काही आहे. आपण म्हणतो काही डोकं नाही तुला, काही डोकं नाही. मन पाहिजे तसं मन आहे का, आपल्याला कॉन्सन्ट्रेटच होत नाही. मन आहे का? चुकीच्या ठिकाणी मन लागलंय. पिक्चर मध्ये मन लागलंय, चुकीच्या ठिकाणी जोडलं गेलंय. आपले सगळे पार्ट ज्या ठिकाणी जोडायला पाहिजे त्या ठिकाणी दुसरीकडे जोडलेले असतात. पाय पाहिजे तिथे हात आहे, तर हात पाहिजे तिथं डोकं आहे. डोक्यामध्ये काम आणि वासना चालते. त्यावेळेस यौन केंद्र डोक्यात घुसलेलं असतं. यौन केंद्र डोक्यात घुसलेलं असतं. ज्यावेळेस काम वासना डोक्यात चालते. डोक्यात यौन केंद्र नसलं पाहिजे, ती विकृती आहे. हृदयामध्ये भाव पाहिजेत, भाव जागरण, प्रेम जागरण झालं पाहिजे. आपल्या डोक्यात वेगळीच गडबड असते, वेगळीच गडबड. भाव प्रेम नसतं. डोकं एक खिचडी झालेलं आहे, खिचडी. अनेक गोष्टी आहेत, कशाच्याही गोष्टी आहेत. म्हणून तो माणूस हा माणूस नाही राहिला, तो खच्चर झाला. श्रद्धा असेल तर तसा विचार नसतो. विचार असेल त्याला आम्ही श्रद्धा म्हणतो. संशय असेल, विचार असतो पण त्याच्यामध्ये संशय असतो. कोणाला माहीत देव आहे की नाही, कोणाला माहीत गुरुजवळ शक्ती आहे की नाही, कोणाला माहीत साधनेला बसतो तर आपल्याजवळ काही होतंय की नाही. बरं काही दिसलं, कोणाला माहीत देव दिसला की बुद्ध दिसलं. प्रेम हृदयात पाहिजे, बुद्धीमध्ये नाही. आणि आपली बुद्धीने चालतो, आपण संशयाने चालतो. जे जशी गाडी चालायला पाहिजे तशी गाडी चालत नाही. ती गाडी नीट वळणावर आणण्याकरता गुरुला काम करावं लागतं. सद्गुरू सर्जन आहे. ज्या ठिकाणी तुमचं हाड वेगळ्या ठिकाणी जुडलंय त्याला तोडून तो ठीकठाक करतो, ऑपरेशन करतो. आपण कुठेही जोडतो हाड, कारण आपण अज्ञानी प्रयोग करून घेतलेले आहेत स्वतःवर. त्यू रज्जब सद्गुरु का खेल, ताते समझी मार सब झेल. त्यू रज्जब सद्गुरु का खेल, ताते समझी मारण सब झेल. सद्गुरु मारेल त्याला खेळ समजा, हसत हसत झेला, सहन करा. गंभीर जर झाले, का मारलं आम्हाला, का बोललं, गंभीर झाले. काही लोक उदास होतात, भकास होतात, आज का बोलले. अरे हसत राहा, बोललं तरी हसत राहा. काही लोक गंभीर होतात, रडायला लागतात, आमचं काय चुकलं. गंभीर होऊ नका, रडूही नका, हसत हसत झेला, सहन करा. परेशान होऊ नका. काय चुकलं, काय चुकलं, चुकलं तर चुकलं, दुरुस्त करा हसत खेळत. ऑपरेशन त्याला पूर्ण करू द्या गुरुला. बस झालं, बस झालं, एवढं चिरलं ना, बस झालं, समजलं आम्हाला. अरे ते पूर्ण दुखणं गेलं नाही ना.
मधूनच पळाले तुम्ही तर जास्त जखम चिघळेल तुमची. बस झालं, आता जास्त बोलू नका, आम्हाला समजलो. काही समजलेलं नसतं. सद्गुरूकडे एकदा आल्यानंतर वापस जाण्याचा उपाय नाही. सगळीकडून संपले. असं म्हणतात देव नाराज झाला तर सद्गुरू सांभाळून घेतो, पण सद्गुरू नाराज झाले तर देवही हाकलून लावतो. लक्षात घ्या काय म्हणलेले वाक्य. देव नाराज झाला तर सद्गुरू सांभाळून घेतो, पण सद्गुरू नाराज झाले तर देवही हाकलून लावतो. उपाय नाही एकदा गेल्यानंतर परत फिरण्याचा. दुसरा गुरु पाहू नो. सद्गुरू सद्गुरूचे संबंध जोडले तर पूर्ण अंशाने जोडा, पूर्ण रीतीने जोडा. अर्धवट ठेवू नका. जाणतेने गुरु बजिजे. पूर्ण विचार करून या आणि संबंध जोडा. शंका ठेवू नका मध्येच. आतमध्ये काही दाबून ठेवू नका. मनामध्ये काही एक आणि बाहेर एक. काही लोक लबाड बोलतात. पूर्ण चरित्र किती वाईट असो ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. स्वतःचे लॅक्युना, स्वतःच्या कमतरता, स्वतःचे भावभावना काय वाईट चांगल्या स्पष्ट सांगितल्या पाहिजेत. आत काही झाकून ठेवू नका. पूर्ण अंशाने जोडून राहा. मधून पळणे खतरनाक होईल तुम्हाला. मधून पळून जाणे ईश्वर भयानक हाल करतो. कपडा तुमचा कापला आणि तुम्ही पळाला, काहीही तो कपडा तुमचा कामी येणार नाही. समजा तुकडे केले, आम्हाला नाही शिवायचं, सगळे तुकडे घेऊन गेलात, काय होईल तुमचं सांगा. अरे तो काहीच होणार नाही ना. उलट जग हसेल. हे पा पॅन्ट शिवायला घेऊन गेली आमची पॅन्ट, सगळे तुकडे दाखवायला लागले. जग हसेल. अरे एवढे मोठे गुरुकडे गेले आणि तुकडे करून घेतले नाही, शिवूच दिलं नाही. आणि नको बाबा. काही लोक हेमोग्लोबिन काढण्यासाठी इंजेक्शनची सुई टोचू देत नाहीत. बाप्पा आम्हाला नको वाटतं का? भीती वाटते. आपण मुकावं लागणार. जग असेल. गुरु आणि शिष्य ह्या दोन शाखा आहेत, त्या बरोबर जोडल्या गेल्या पाहिजेत. दादू दयाल गुरु सो मेरे सिरमोर. पुन्हा काय म्हणतात रज्जब? त्यू रज्जब सद्गुरु का खेल, ताते समजी मार सब झेल. दादू दीन दयाल गुरु सो मेरे सिरमोर. माझे गुरु दादू दयाल आहेत, सिरमोर आहेत. जन रज्जब उनकी दया, पाई निह चल ठोर. सिरमोर दादू दयालचं कृपा छत्र माझ्या डोक्यावर आहे. स्वतःच्या डोक्यावरची पगडी, टोपी, पटका काढून फेकलाय. गुरुचं छत्र माझ्या डोक्यावर आहे. बाशिंग स्वतःचं काढून टाकलं आणि दीक्षाच तशी झालेली. रज्जब घोड्यावर होते, वरात चालली. बायको सांगितलं होतं तुम्हाला की लग्न करायचं होतं रज्जबला. चालले होते डमडम डमडम. मागे वरात, मध्ये घोडं, समोर बॅड, आणि तिकडे दादू दयाल आले. आणि हे रज्जब
कुठे चालला, उतर खाली. एकदम रिकामी म्हणून उडी टाकली की रज्जब यांच्या मागे लागले. ती बायको गेली, लग्न गेलं, वरात गेली, सगळे गेले, चालले. आणि खऱ्या बायकोच्या शोधात निघाला, दैवी शक्तीच्या शोधात निघाला. खोटी बायको, टेम्पररी बायको दिली सोडून. गुरु आणि शिष्यामधलं भावनात्मक अंतर कमी करा. रज्जब शोधायला निघाला, खऱ्या प्रेमाच्या शोधात निघायला. टार्गेटच्या आधी दिशा चूक होती. दादूचा डोळा मिळाला, प्रेम फलित झालं. दादू दीन दयाल गुरु सो मेरे सिरमोर, जन रज्जब उनकी दया पाई नियचल ठोर.